नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काटा पदरांपासून आपण सुंदर ब्लाउज डिझाइन तयार करणार आहोत। तर हे बघू शकता, हा निळा कलरचा ब्लाउज पीस आहे। गळा मी तयार करून घेतलेला आहे। तर गळा उंची तुम्ही बघू शकता, तर 9 इंच घेतलेली आहे मी। आणि हे बघा, हे काट आहेत आणि त्याच्यापासून आपण छान अशी खूप कमी वेळेमध्ये अगदी 5 मिनिटात आपण डिझाइन तयार करणार आहोत। अगदी खूप सिंपल आणि खूप साधी आणि अगदी सगळ्यांना, ज्या आता नवीन आपल्या ताई शिकत आहेत ना, त्यांना पण ही डिझाइन अगदी कमी वेळेमध्ये त्या तयार करू शकतील। अशी सोपी डिझाइन मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर चला मैत्रिणींनो, आपण करूया सुरुवात। तर हे बघू शकता, आपण दोन्ही साइडला आता काट लावून घेणार आहोत। तर हे बघू शकता, आपण एक साइज मध्ये हे दोन्ही एकसारखे काट कट करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि ह्याची आपण रुंदी घेतलेली आहे काटांची 2 इंच आणि हे उंचीला बघा मी 6.5 इंच घेतलेली आहे। तर सेम असे पीसेस केलेले आहे आणि त्याच्यापासून आता सुंदर आपण डिझाइन तयार करणार आहोत। तर इकडे एक काट आपण लावून घेणार आहोत आणि इकडे ह्या साइडला एक काट आपण लावून घेणार आहोत। तर चला आपण करूया सुरुवात। तर आता आपण टीप मारून घेऊया व्यवस्थित असं। इथं आपण बारीकसा फोल्ड करून घेऊया। त्या साइडला पण आपण टीप मारून घेऊया। तर आता ह्या साइडला बघू शकता, मी काट जोडून घेतलेले आहेत आणि ह्या पण साइडला बघू शकता, असे व्यवस्थित असे वरच्या साइडला शोल्डरला मी असे काट दोन्ही साइडला जोडून घेतलेले आहेत। तर आता आपण मार्किंग करून घेऊया। तर आता बघू शकता तुम्ही, हे मी पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे। इथून असं लेस घ्यायची आपल्याला आणि असं इथून मी पूर्ण चॉकनं मार्किंग करून घेतलेलं आहे। बाहेरच्या साइडला पण बघू शकता, हे असं मार्क करून घेतलेलं आहे। म्हणजे तुम्ही ही कुठल्याही प्रकारची डिझाइन जर करायची असेल तर तुम्ही असं मार्किंग करून घ्या, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हेच सांगते, कारण अंदाजे करण्यापेक्षा चुकू शकतो आपला अंदाज। त्यामुळे नेहमी चॉकनं जी डिझाइन तुम्ही तयार करणार आहात त्याचं मार्किंग करून घ्या आणि मगच लेस लावायला सुरुवात करा। तर आता आपण ही बघू शकता, किती छान अशी नाजूक मी लेस आणलेली आहे आणि आता आपण त्याला पूर्ण लावून घेऊयात। तर आता आपण ही लेस लावून घेऊयात। व्यवस्थित अशी शिस्तीत लावून घ्या। तर आता ही बघू शकता, मी अशी ही लेस लावून घेतलेली आहे। इथून सुरुवात केली, असं गोल राऊंडला गळ्याला इथं लावून घेतलेली आहे आणि इथं मी थांबवलेली, इथं बारीकसा फोल्ड केलेला आहे। आता खालच्या साइडला आपण एक लेयर लेसची लावून घेणार आहोत। तर बघू शकता, आपली आता लेस लावून झालेली आहे। इथं आपण 2 काटांचे पॅच लावलेले आहेत वरच्या साइडला आणि तुम्ही बघू शकता, इथून मी अशी लेस पूर्ण लावून परत हा एक लेयर लेसचा लावलेला आहे। तर वाटलंच तर तुम्ही इथून पण लावून घेऊ शकता लेस, ह्या साइडला पण लावून घेऊ शकता आणि इथून स्टार्ट करून तुम्ही इथे संपवू शकता। पण कस्टमरनी सांगितलं होतं की लेसचा जास्त वापर करू नका, कमीत कमी लेसचा वापर करा, त्यामुळे मी इथून घेतलेली आहे लेस। आणि ही पण डिझाइन छान दिसती, तशी जरी तुम्ही लेस लावली ती पण डिझाइन छान दिसती। तर मैत्रिणींनो, ही डिझाइन कशी वाटली तुम्हाला? अगदी खूप कमी वेळेमध्ये मी ही डिझाइन तयार केलेली आहे। तुम्हालाही जर समजा कमी वेळेमध्ये ब्लाऊज तयार करायचा असेल आणि काट पण जर कमी असतील तर तुम्ही अशा पद्धतीची डिझाइन कमी काटामध्ये आणि कमी वेळेमध्ये तुम्ही नक्की पूर्ण करू शकता। नवीन शिकणाऱ्यांसाठी तर हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।